नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेविषयी कृषी मंत्री दत्तात्रय भरणेमामा यांनी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे आणि अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत तो दिवस सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे। महत्त्वाची अपडेट त्यांनी आपल्याला दिलेलीच आहे। तीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नक्की 2000 रुपये जमा होणार आहेत की 4000 रुपये जमा होणार आहेत, सर्व काही महत्त्वाची माहिती असणार आहे। कारण आता 8वा आणि 9वा हप्ता असे 2 हप्ते सुद्धा एकत्रित येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात 8वा आणि 9वा हप्ता दोन्ही हप्त्याचे 4000 रुपये जमा होणार का, महत्त्वाची अपडेट सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे, कोणत्या दिवशी होणार आहे, शेतकऱ्यांना महत्त्वाची अपडेट आणि नमो शेतकरीविषयी सविस्तर जी माहिती असणार आहे। कोणत्या जिल्ह्यात पडणार, कोणत्या शेतकऱ्यांना पडणार, निधीची उपलब्धता केलेली आहे का, GR कधी येणार आहे आणि पैसे तुमच्या खात्यावरती कधी पडणार आहेत, महत्त्वाची अपडेट जी असणार आहे। सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आणि सर्वत्र तुम्हाला पाहायला भेटत असेल की या दिवशी पैसे येणार, या दिवशी पैसे येणार, परंतु आता महत्त्वाची अपडेट अखेर आपल्या हाती आलेली आहे आणि तीच अपडेट महत्त्वाची ठरणार आहे आणि त्याच दिवशी पैसे 100% जमा होणार आहेत। खात्रीशीर माहिती आलेली आहे आणि आता तो दिवस कोणता असणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे काही शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पडणार नाहीत, त्यांना काय करायचं आहे, सर्व महत्त्वाच्या अपडेट आपण जाणून घेऊयात। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। चला तर जाणून घेणार आहोत महत्त्वाची अपडेट। PM किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले, नमो शेतकरीचे कधी येणार आहेत। PM किसानचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर जमा करण्यात आला। 2000 रुपयांचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आलं, परंतु आता नमो शेतकरी योजनेचे हे पैसे नक्की कधी पडणार आहेत, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे आणि शेतकऱ्यांना दत्तात्रय भरणेमामा यांनी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। त्यामुळे काय सांगितलं आहे कृषी मंत्र्यांनी, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांना पैसे टाकणार त्याची ग्वाही दिलेली आहे का आणि GR प्रसिद्ध केला जाणार आहे, तो GR कधी येणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे। कारण आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे आता पडायला चालू होणार आहेत। PM किसान योजनेचे पैसे तर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेच, 22वा हप्ता जमा झाला, 21वा हप्ता अगोदरच जमा झाला होता आणि 21वा हप्ता ज्यावेळी आला त्यावेळी वाटलं होतं की 7व्या हप्त्याचं वाटप त्या अगोदर झालेलं होतं आणि 8वा हप्ता 21व्या हप्त्यासोबत येईल असं वाटलं होतं, परंतु आता त्यासोबत तर तो आलाच नाही। परंतु आता 22वा हप्ता जमा झाला, 22व्या हप्त्यासोबत 8वा येईल असं वाटलं होतं, परंतु तो आता पण जमा झालेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना आता नक्की कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आणि महत्त्वाची म्हणजे नमो शेतकरीचे 2 हप्ते एकत्रितरित्या जमा केले जाणार। 4000 रुपयांचे जे वाटप आहे ते आता एकत्रितरित्या जमा केले जाणार आहे, कारण आता 2 हप्ते रखडलेले आहेत आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचं सणाचं गिफ्ट भेटण्याची शक्यता आहे। कोणत्या दिवशी पैसे वाटपास सुरुवात होणार आहे, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना काय केल्यानंतर, महत्त्वाची आयडिया शेतकऱ्यांना आपण देणार आहोत आणि या 2 गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत। कोणत्या असणार आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला फार्मर ID कार्ड जर काढलेलं नसेल तर फार्मर ID कार्ड काढून घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे KYC। ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली नाही त्यांनी प्रथम KYC करून घेणं गरजेचं आहे, तरच या 2 गोष्टी ज्या शेतकरी कंप्लीट करणार आहेत त्यांना लगेच पैसे वाटपास सुरुवात केली जाणार आहे आणि ज्या दिवशी GR येणार आहे तो दिवस कोणता आहे आणि त्या दिवशी शेतकऱ्यांना पैसे वितरण चालू होणार आहे। महत्त्वाची अपडेट म्हणजे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेमामा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे। आता शेतकऱ्यांना एक घोषणा फक्त GRच्या स्वरूपात करणं गरजेचं आहे आणि GR आल्यानंतर शेतकऱ्यांचा विश्वास त्यावरती बसत असतो। त्यामुळे आता कृषी मंत्र्यांनी पुढाकार घेऊन GR आता प्रसिद्ध करणं गरजेचं आहे, कारण आता घोषणा तर केली, कधी येणार हे सुद्धा सांगितलं, परंतु GR अजून दिलेलं नाही आणि GR आला तरच हप्ता पडणार असं शेतकऱ्यांचं पहिल्यापासून विश्वास आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना GR आल्यानंतरच कळणार आहे की नक्की हप्ता कधी पडणार आहे, परंतु त्याची डेट अंदाजे डेट जी असणार आहे ती महत्त्वाची असणार आहे आणि त्याच दिवशी हप्ता पडू शकतो। कारण आता
त्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी शासनानं पाऊल उचलायला चालू केलेलं आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा जो हप्ता आहे तो आणि 9वा हप्ता असे 2 हप्ते एकत्रित येणार असल्याची शक्यता आहे. कारण आता 2 हप्त्याचा वेळ झालेली आहे आणि आता या महिन्यातच तुम्हाला 2ही हप्त्याचे 4,000 रुपये जमा होऊ शकतात. कधीही हे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. त्यामुळे कोणते जिल्हे असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी पैसे भेटणार आहेत, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कृषी मंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की आम्ही प्रोसेस चालू केलेली आहे. कारण आता जर कृषी मंत्र्यांनी सांगितलं की प्रोसेस हप्ता पडण्यासाठी प्रोसेस आम्ही चालू केलेली आहे, तर आता ही प्रोसेस चालू झाली म्हटल्यानंतर शेतकऱ्यांना हे पैसे पडण्यास सुरळीत चालू होणार आहेत. आणि ते कधीपासून होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात होणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना, कोणते पात्र शेतकरी असणार आहेत, कर्जमाफीची यादीसुद्धा जाहीर होणार आहे. ती सुद्धा यादी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. कृषी मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. विरोधकांनी शासनावरती टीका केली आणि त्यांना आता कृषी मंत्र्यांनी महत्त्वाचं उत्तर देण्यात आलेलं आहे. कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की नमो शेतकरीसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि आता निधीची तरतूद केल्यामुळे आता लवकरच GR प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि यासाठी प्रोसेस चालू केलेली आहे. आणि आता महत्त्वाचं म्हणजे 8वा आणि 9वा हे 2ही हप्ते आता या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करण्याचा शासनाचा निर्णय घेतलेला आहे. आणि अखेर कृषी मंत्र्यांनी जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरात महत्त्वाचे वाक्य त्यांनी उद्गारलेले आहेत. शेतकऱ्यांविषयी अखेर शेवटची माहिती, संपूर्ण माहिती दिलेली आहे. नक्की पैसे कधी पडणार सर्व काही डिटेल माहिती त्यांनी दिलेलीच आहे. परंतु आता मोठी आनंदाची बातमीसुद्धा पाहणार आहोत. कोणत्या शेतकऱ्यांसाठी असणार आहे, कोणते शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहेत आणि कोणत्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेला आहे. 13 तारखेपासून पैसे पडण्यास सुरुवात झाली. महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरीचे जे आहेत ते आता पैसे पडतीलच, परंतु PM किसान योजनेचे जे पैसे आहेत ते 13 तारखेच्या आसपास सर्व शेतकऱ्यांना टाकायला चालू केले. आणि आता जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते सुद्धा महिलांना पडलेले आहेत. निराधार योजनेचे पडलेले आहेत. शेतकरी बांधवांसाठी प्रतीक्षा लागलेली होती ती सुद्धा आता पार पडणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे टाकले जाणार आहेत. पूर्णपणे 4,000 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार असल्याची माहिती आता या बैठकीत देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण 100% निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे गुढीपाडवा शेतकऱ्यांचा गोड होणार आहे. जो गुढीपाडवा सण आहे, महत्त्वाचा म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांसाठी हा सण गोड करण्याचं शासनाचं धोरण आहे. आणि याच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती 4,000 रुपयांचं वितरण आता टाकलं जाणार आहे आणि हे 4,000 रुपये तुमच्या खात्यात गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी येऊ शकतात. त्यामुळे ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. परंतु आता तुमच्या खात्यात हे पैसे तर येणारच आहेत. आणि हे अपडेट म्हणजे आता महत्त्वाची कशी आहे तर ती पाहूयात. जर हे 4,000 रुपये तुमच्या खात्यात येणार असतील तर तुमच्या खात्यात अकाउंट होल्ड नसलं पाहिजे आणि KYC झालेली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फार्मर ID कार्ड कंप्लीट पाहिजे, तरच हे पैसे तुमच्या खात्यात पडतील. या 3 गोष्टी कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येण्यास काही अडचण होणार नाही. पण या शेतकऱ्यांना एकत्र 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी आणि दत्तात्रय भरणे मामा यांनी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. 4,000 रुपये 2 हप्त्याचे जे पैसे आहेत ते आता शेतकऱ्यांना एकत्रितरित्या जमा केले जाणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण तर निर्माणच होणार आहे. कारण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आता शेतकऱ्यांना 4,000 रुपयांचं गिफ्ट शासनानं देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी निधीची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. हा निधीची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. GR लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि GR आल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच पैसे वितरणास मान्यता देण्यात येणार आहे आणि हे 4,000 रुपये लगेच टाकले जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणते अपात्र असणार आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत, कोणते जिल्हे यादीमध्ये आहेत, कोणते जिल्हे यादीमध्ये नाहीत हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आपण आता अगोदर जिल्हेसुद्धा पाहणार आहोत आणि पात्र शेतकरी तर आपण जाणूनच घेतलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे आता नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याची आणि 9व्या हप्त्याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे आणि नवीन माहिती जशी आली
तसा आपण तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. महत्त्वाचे जिल्हेसुद्धा आपण पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात पैसे वितरण होणार आहे, कोणते जिल्हे, या जिल्ह्यांमध्ये प्रथमतः यादीमध्ये यांना स्थान देण्यात आलेलं आहे. पहिला जिल्हा असणार आहे अहिल्यानगर जिल्हा, दुसरा आहे छत्रपती संभाजीनगर, तिसरा आहे नाशिक, जळगाव आहे, इकडे पुणे आहे, सातारा आहे, ठाणे आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, इकडे सोलापूर आहे, सांगली आहे, बीड आहे, लातूर आहे, नांदेड आहे, हिंगोली आहे, बुलढाणा आहे, अमरावती आहे, वाशिम आहे, इकडे नागपूर आहे, वर्धा आणि गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आता प्रथम प्राधान्य देऊन या लिस्टला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता काळजी करण्याची गरज नाही. या जिल्ह्यातील तुम्ही असाल तर या जिल्ह्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे. या जिल्ह्यात आता पैसे वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे जर संपूर्ण क्लिअर असेल, तुमचं काम झालेलं असेल, KYC झालेली असेल, फार्मर ID कार्ड क्लिअर असेल, अकाउंट होल्ड नसेल, KYC केली असेल तर काळजी करूच नका. तुमच्या खात्यात पैसे येणारच आहेत. परंतु हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, कारण महत्त्वाची माहिती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या दिवशी पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला पैसे येणारच आहेत.